नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या संगीताच रेसिपी चॅनलवरती स्वागत आहे। आज मी बनवत आहे अंड्याची भाजी, भात आणि भाकरी। भाजीसाठी लागणारं साहित्य: धने, कोथिंबीर, फुटाणा डाळ, खोबरं, खसखस, लवंग। कांदा हा भाजून घ्यायचा, छान भाजून घ्यायचा, काळा होईपर्यंत भाजायचा त्याला। मी गॅस पेटवते आणि कांदा भाजत ठेवते। तोपर्यंत तांदूळ आणि अंडे हे तांदूळ छान धुवायचे, अंडे थोडेफार हलक्या पाण्याने धुवून घ्यायचे आणि हे दोन्ही मी कुकरला लावते। आता हे मी तांदूळ छान धुवून घेतलेत, मीठही घातलंय त्यात। अंडे धुवून व्यवस्थित त्याला आता थोडंसं मीठ घालते जेणेकरून त्याची साल, मीठ घातलं की साल त्याची व्यवस्थित निघते। ते थोडंसं मीठ घालूया। आता कुकरमध्ये मी दोन्ही डबे व्यवस्थित लावते आणि मग मी झालेलं दाखवते तुम्हाला। नंतर झाल्यावरती रेसिपी पूर्ण करून दाखवते। हे पहा, आता मी कुकर लावला आहे। आपला कांदाही छान असा भाजला आहे। आता हा कांदा भाजला आणि तो आता मिक्सरला बारीक करूया। गॅस मी बंद करते आणि हा जो मसाला आहे तो भाजला किंवा नाही भाजला तरी चालतो, भाजणं ऑप्शनल आहे। तुम्हाला भाजायचं असेल तर भाजू शकता। हे सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक करते। मसाला बारीक झाला आहे, आपला कुकरही होतोय, अंडी उकडताय, भातही शिजतोय। तोपर्यंत मी बाजरीची भाकरी बनवते। हा तर माझा दुसराच व्हिडिओ आहे, थोडं सपोर्ट करा। मटन, अंडी, चिकन या भाजीसोबत खूप छान लागते खायला। हे पहा, आपली भाकरी किती छान झाली आहे, मस्त कडक, कुरकुरीत आणि छान भाजली आहे। अशाच मी अजून 2-3 भाकरी बनवून घेते। हे पहा, आता भाकरी झाल्यात माझ्या। आता मी कुकर उघडते आणि आपण बघूया आता अंडे शिजलेत का। अंडी छान शिजले, भातही झाला आहे आपला। अंडी छान उकडली आहे आणि सांगितल्याप्रमाणे मीठ टाकल्यावरती बघा अंड्याची साल अशी व्यवस्थित निघते। मी तुम्हाला सोलून दाखवते। आता ते गरम आहे, थोडे गार झाले की दाखवते तुम्हाला। भात पण छान झाला आहे।
साल आहे ना अगदी व्यवस्थित निघते. आम्ही हे पहा, अंडे मी सोलून कापून घेतले आणि मी माझ्या मुलासाठी पण थोडेसे साईडला काढून ठेवले. ते भाजीला लागणारे मसाले मी तुम्हाला दाखवते. मीठ, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला. आता कढईमध्ये तेल घालून घेऊया. हे जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ना, हे सर्वप्रथम आपण तेलात टाकून छान परतून घेऊ. हे पहा, ह्या मसाल्याला तर छान तेल सुटलंय. आता मी हे मसाले त्यात ॲड करते. हे पण छान परतून घेऊ तेलामध्ये, जेणेकरून त्याचा तिखटपणा कमी होईल. आता मी हे थोडं गरम पाणी केलंय, ते मी आता ॲड करते. हे पहा, भाजीला आता छान उकळी आली आहे. मी आता त्यात थोडी कोथिंबीर घालते वरनं. भाजीला छान उकळी आली आहे, तर आपण आता हे कापलेले अंडे आहेत ना त्यात टाकू आणि 10 मिनटं छान उकळी येऊन देऊ. भाजी छान उकळली की आपली भाजी खाण्यासाठी